हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ए सक्सेस ॲप अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत TMGचे इव्हेंट्स काय आहेत आणि ते इव्हेंट्स यूज करून आपण एखाद्या फील्डला कंडिशन कसं लावू शकतो. एखादी एक्झाम्पल बघूया. त्यासाठी मी जातो SC11. SC11 मध्ये एखादी कस्टम टेबल ओपन करतो. फॉर एक्झाम्पल Z स्टड नावानी हा माझ्याकडे एक कस्टम टेबल अवेलेबल आहे. याला मी डिस्प्ले करतो. स्टुडंट नंबर नेम. मला एखादी फील्ड घ्यावं लागेल इथे एज. ठीक आहे, हा एक स्टुडंटचा डेटा आहे. स्टुडंटचा डेटा असलेला हा एक टेबल आहे. यामध्ये मी एक ॲडिशनल फील्ड घेतो एज आणि त्या एजला आपण इव्हेंट लावूया. त्यासाठी मग याला करतो चेंज मोड. इथे एखादी फील्ड ऍड करतो. एज की फील्ड नसली तरी चालेल. ठीक आहे, ऑलरेडी एक्झिस्टिंग डेटा एलिमेंटचा यूज केला आपण आणि इथे आपण ही फील्ड क्रिएट केलेली आहे. याला केला सेव्ह. चेक स्ट्रक्चर चेंज ॲट फील्ड लेवल कन्वर्ट इनटू झेड स्टेट. यस. यामध्ये आपण एक ॲडिशनल फील्ड घेतलेली आहे. ॲडिशनल फील्ड घेतल्यामुळे या टेबलचा स्ट्रक्चर चेंज झालेला आहे. मग याला आता आपल्याला ऍडजस्ट डेटाबेस करावं लागेल कारण याची TMG ऑलरेडी जनरेटेड आहे. त्यासाठी आपल्याला युटिलिटीज मध्ये जावं लागेल. इथे डेटाबेस ऑब्जेक्ट, डेटाबेस युटिलिटीज अँड स्क्रोल डाऊन. here click on activate and adjust database table. आपला टेबल ऍक्टिव्हेट होऊन राहिलेला आहे. आता यानंतर मात्र आपल्याला TMG रिक्रिएट करावी लागेल कारण या टेबलची TMG ऑलरेडी क्रिएटेड आहे, पण त्या TMG मध्ये होऊ शकते एज ही फील्ड आली नसेल. चेक करून घेऊया. कंट्रोल L, कंट्रोल N, देन SM30. आय होप तुम्हाला TMG काय असते आणि त्या TMG मध्ये रेकॉर्ड कसे फिल केले जातात ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी माहिती असतील. जर माहिती नसेल तर त्यावरती सुद्धा एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तो आधी बघून घ्या, त्यानंतर हा व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला हा व्हिडिओ समजून येईल. इथे टेबल नेम प्रोव्हाइड करायचा Z स्टड. मेंटेन इट इज इनकम्प्लीट ऑर नॉट डिफाईन्ड असं काहीतरी मेसेज येतं. याचा अर्थ याची TMG एक ते जनरेट झालेली नसावी. अदरवाईज आपण जे काही फील्डमध्ये चेंजेस केले आणि ऍक्टिव्हेट ऍडजस्ट डेटाबेस टेबल केला त्यामुळे हा असा मेसेज येत असेल. नो इश्यू, आपण याला रिझॉल्व्ह करून घेऊया. आपल्या टेबलमध्ये आलो. त्यानंतर आता आपण इथून TMG रिक्रिएट करूया. युटिलिटीज, देन टेबल मेंटेनन्स जनरेटर. हा TMG जनरेटेड नव्हती. जर का TMG जनरेटेड असती तर इथे ऑथरायझेशन ग्रुप, फंक्शन ग्रुप ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी फिल असत्या. मग आता आपण याची TMG जनरेट करून घेऊया. इथे ऑथरायझेशन ग्रुपमध्ये आपण %NC %% घेतो. फंक्शन ग्रुपमध्ये सध्या टेबल नेम प्रोव्हाइड करायचा. कॉपी पेस्ट. 2 स्टेप नकोय, मला 1 स्टेप हवा आहे. बाकी फाइंड स्क्रीन नंबर, प्रपोज स्क्रीन नंबर, कंटिन्यू. बघा इथे ओव्हरव्ह्यू स्क्रीन एक आलेली आहे. आता आपल्याला क्रिएट TMG या बटनवर क्लिक करावं लागेल. सेव्ह, अगेन सेव्ह, देन लोकल ऑब्जेक्ट फंक्शन. ओके, देन लोकल ऑब्जेक्ट
आता TMG जनरेट होऊन राहिलेली आहे. रिक्वेस्ट कंप्लीटेड. ठीक आहे, आपली TMG जनरेट झाली. आता TMG जनरेट झाल्यानंतर आता मात्र मला कंडिशन लावायची आहे. कंडिशन लावायसाठी किंवा इव्हेंट्स लावायसाठी याला आपण आता कंडिशन लावायसाठी म्हणजेच इव्हेंट लावायसाठी आपल्याला जावं लागेल इन्व्हायरमेंट, इथे मॉडिफिकेशन, देन इव्हेंट्स. इथे तुम्हाला हा इव्हेंटचा ऑप्शन बघायला मिळेल. इव्हेंट वरती क्लिक करायचा, यस, कंटिन्यू. असं एक फॉर्म रुटीन ओपन होणार. ठीक आहे, इथे आपल्याला एक न्यू एंट्री घ्यायची आहे. न्यू एंट्री घ्यायसाठी मग इथे न्यू एंट्री या बटनवर क्लिक करायचं. इथे आपल्याला इव्हेंटचा नंबर घ्यावा लागेल. त्यासाठी मी घेतो F4. F4 केल्यानंतर हे काही इव्हेंट्स आहेत. बिफोर सेव्हिंग द डेटा इन डेटाबेस टेबल, आफ्टर सेव्हिंग द डेटा इन डेटाबेस टेबल, बिफोर डिलीटिंग द डेटा डिस्प्लेड, आफ्टर डिलीटिंग द डेटा डिस्प्लेड, क्रिएटिंग अ न्यू एंट्री. म्हणजे तुमचा इव्हेंट हा कुठल्या टायमाला ट्रिगर झाला पाहिजे. समजा तुम्हाला डेटाबेस टेबल क्रिएट करायच्या आधीच हा इव्हेंट ट्रिगर झालं पाहिजे असं वाटतंय, तर मग 1 नंबर घ्यायचं. डेटा सेव्ह झाल्यानंतर समजा हा ट्रिगर इव्हेंट झाला पाहिजे, तर मग 2 नंबर घ्यायचा. बिफोर डिलीटिंग द डेटा डिस्प्लेड, त्यावेळेला आपल्याला इव्हेंट ट्रिगर झालं पाहिजे, त्यावेळेला मग 3 नंबर घ्यायचा. आपण व्हाईल क्रिएटिंग ए एंट्री हा ऑप्शन चूज करणार आहोत, कारण आपला इव्हेंट एंट्री क्रिएट करतानाच ट्रिगर झालं पाहिजे. त्याकरिता आपण 5 नंबर घेतलेला आहे. इथे आता फॉर्म रुटीन मध्ये एक फॉर्म घ्यावं लागेल. फॉर एक्झाम्पल एज रेस्ट्रिक्शन. एज रेस्ट्रिक्शन याला मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर बघा इथं एडिटर मध्ये एक बटन आलेली आहे. यापूर्वी हा ब्लँक होता. हे जसं खालचे फील्ड्स ब्लँक आहेत तसंच हा सुद्धा ब्लँक होता. आता इथे एडिटर मध्ये एक बटन आलेली आहे. मी या फॉर्म रुटीनला कॉपी करून घेतो, कारण ह्याला एडिटर मध्ये कॉल करावं लागणार. इथून मी पुढे जातो एडिटर मध्ये, न्यू इन्क्लूड, कंटिन्यू. कंटिन्यू. असं एक इन्क्लूड ओपन होणार. हा एक इन्क्लूड आहे. मग या इन्क्लूड मध्ये आपल्याला कंडिशन लिहावी लागेल. आता कंडिशन नेमकी काय लिहायची आहे? आपला टेबल कशाचा आहे? स्टुडंट डेटाचा आहे. माझ्या स्कूलमध्ये 5 वर्षाखालील मुलं नकोत. माझ्या स्कूलमध्ये 5 वर्षाखालील मुलं नकोत. ज्यांची पण ऍडमिशन घ्यायची असेल त्यांची एज मिनिमम 5 इयर्स असायला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला आता एखादी कंडिशन लिहावी लागेल. कंडिशन लिहायसाठी आपण इफ आणि एंड इफ याचा यूज करतो. मग त्यापूर्वी जो आपण एज रेस्ट्रिक्शन्स फॉर्म क्रिएट केलाय त्या फॉर्मला इथे कॉल करावे लागेल. कॉल करायसाठी सिम्पली लिहायचं फॉर्म एज रेस्ट्रिक्शन आणि याला करायचा एंड फॉर्म. ऑलवेज रिमेंबर, ज्या वेळेला आपण फॉर्म ओपन करतो त्याचं क्लोजिंग एंड फॉर्मनी करावं लागतं, अदरवाइज एरर देणार. मग ह्यामध्ये आपल्याला आता एखादी इव्हेंट लिहावं लागेल किंवा कंडिशन लिहावी लागेल. कंडिशन लिहायसाठी आपण इफ आणि एंड इफचा यूज करतो. इफ, आता आपल्याला एजला कंडिशन लिहायची आहे. एज कुठल्या टेबलची फील्ड आहे? तर झेड स्टड या टेबलची फील्ड आहे. मग आधी आपल्याला काय करावं लागेल? झेड स्टड आणि त्यानंतर त्याची फील्ड. बघा मी कंट्रोल स्पेस दाबलं
त्याची फील्ड ऑटोमॅटिकली आपल्याला सजेस्ट करायला लागली आहे. ह्या सगळ्या फील्ड्स ह्या टेबलच्या आहेत, झेड स्टड या टेबलच्या आहेत. मग मी आता पहिली फील्ड एज ही घेतो. एज इज लेस दॅन 5. एज इज लेस दॅन 5. मग इथे मला एरर मेसेज यायला पाहिजे. देन मेसेज age should be greater than 5. Age should be greater than 5. Type E for error. टाइप ई म्हणजे तर मेसेजचा हा एक टाइप आहे. टोटल 4 टाइप्सचे मेसेज आपण देऊ शकतो. इन्फॉर्मेटिव्ह मेसेज साठी आय आपण यूज करतो. त्यानंतर सक्सेस मेसेज साठी एस यूज करतो. एरर मेसेज साठी ई यूज करतो आणि वॉर्निंग मेसेज साठी डब्ल्यू यूज करतो. आता आपल्याला एरर मेसेज द्यायचा आहे, त्यामुळे मी फक्त इथे ई चा यूज केलेला आहे. समजा सक्सेस मेसेज द्यायचा असतं तर एस चा यूज केला असता. याला करून घेतो सेव्ह. मेसेज दिला आहे. इफला एंड आपण क्लोज सुद्धा केला आहे. फॉर्मला एंड फॉर्मनी क्लोज केलेला आहे. याला करून घेतलं सेव्ह. देन चेक, नो एरर फाउंड. देन ऍक्टिव्हेट. ऍक्टिव्हेट केलं. काही वॉर्निंग मेसेजेस आले आहेत. इम्प्लिसिट इंडेक्स वर्ड्स मॉडिफाईड. ठीक आहे, याला करायचा इग्नोर. याला करून घ्यायचं ऍक्टिव्हेट झालेला आहे. आता इथून जायचं बॅक गेल्यानंतर परत इथून बॅक अगेन. डेटा वॉज चेंज. सेव्ह द चेंज फर्स्ट. यस, सेव्ह. आणि इथून जायचं बॅक अगेन. आता आपल्या SM30 मध्ये जायचं. ह्या टेबल नेमला कॉपी करायचं. न्यू विंडो ओपन करतो. मे बी न्यू विंडो ओपन आहे आणि इथे आपण आलेलो होतो. परत एकदा मी हे स्टेप रिपीट करतो. टी कोड टाकायचा SM30. आपण आता इथे टेबल नेम प्रोव्हाइड करायचा आणि मेंटेन या बटनवर क्लिक करायचं. बघा, आता आपला टेबल ओपन झालेला आहे. TMG होती जनरेटेड, पण एज हा ब्लॉक नव्हता. करेक्ट, एज हा ब्लॉक आधीच्या TMG मध्ये नव्हता, त्यामुळे TMG ओपन होत नव्हती. आता आपण काय केलं, TMG रिक्रिएट केलेली आहे. आता इथे मी न्यू एंट्री घेऊन बघतो. इथे आता ज्या एंट्रांना एज नव्हती त्यांना मी एज प्रोव्हाइड करतो. 20 नांदेड युनिव्हर्सिटीचा यूज केलेला आहे MGM. सो 21. चला, एखादी स्टुडंट आहे एक्स्ट्रा ब्रिलियंट, त्याची एज 10 आहे, तरी त्यांनी ME डिपार्टमेंट मेकॅनिकल डिपार्टमेंटला त्यांनी ऍडमिशन घेतली. त्यानंतर एखादी आहे 18. याला करून घेतला सेव्ह. बघा, आपला डेटा सेव्ह झालेला आहे. आता एखादी आपण नवीन एंट्री क्रिएट करू. स्टुडंट एनरोलमेंट नंबर आपण देऊया 6. याची एज देऊया 17. नाव आकाश. युनिव्हर्सिटी नेम MGM. युनिव्हर्सिटी DR बामू.
स्टुडंट डिपार्टमेंट सिव्हिल आणि ही एंट्री आधी सेव्ह करून बघूया. बघा आपला डेटा सेव्ह झालेला आहे. It come across a dump. Let's resolve this dump. SC80, go to the SC80. SC80. इथे जाऊन फंक्शन ग्रुप z start याला इथून ऍक्टिव्हेट करायला लागेल. Program is activated now. Go back. या एंट्री सेव्ह झालेल्या आहे. आता आपण इथे न्यू एंट्री क्रिएट करून बघूया. न्यू एंट्री साठी स्टुडंट नंबर एखादी घेतो मी 5, देन एज 18, स्टुडंट नेम आकाश, युनिव्हर्सिटी नेम MGM, नांदेड युनिव्हर्सिटी, डिपार्टमेंट फॉर एक्झाम्पल सिव्हिल. याला मी केला सेव्ह. बघा आपली ही एंट्री क्रिएट झालेली आहे. ठीक आहे. इथे आपण एज 18 घेतलेला आहे. ओके. आता मी काय करतो, एक 6 नंबरची एंट्री घेतो आणि याची एज मात्र आता घेतो 4 आणि इथे त्याचं नाव घेतो रोहित. देन अगेन MGM, नांदेड, आणि CS कम्प्युटर सायन्स. आता मी या एंट्रीला क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. सेव्ह. बघा इथे काय आलाय, बॅच नंबर. आपल्या सर्व्हरमध्ये मेसेज टाईप साठी बॅच नंबर हा इनपुट देऊन ठेवलेला आहे. त्यामुळे इथे मेसेज न येता काय आलाय, बॅच नंबर आलेला आहे. पण इथे काय एक रेड मध्ये सिम्बॉल आलेला आहे, एक एरर मेसेजचा. करेक्ट. सो आपला प्रोग्राम प्रॉपरली वर्क करतोय आणि प्रॉपरली ट्रिगर झालेला आहे. सो इन दिस वे you can create an event and you can put and condition to a particular field of a particular table. इथे बघा आता जसं आपण पहिली एंट्री क्रिएट केली त्याची एज दिला होता 18, दुसरी एंट्री क्रिएट केला ज्याची एज दिली आहे 4. 18 एज वाल्याची एंट्री क्रिएट झालेली आहे आणि 4 एज वाल्याची एंट्री क्रिएट झालेली नाही. का? कारण आपण कंडिशनच ही दिलेली होती की आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये किंवा आपल्या कॉलेजमध्ये स्कूलमध्ये जे काही एंट्री येईल, जे काही ऍडमिशन येईल त्याची एज मिनिमम 5 इयर्स असायला पाहिजे. त्यामुळे आता ही एंट्री क्रिएट होणार नाही. ठीक आहे. आता हे एंट्री क्रिएट होणार नाही. मग आपल्याला समजा ही एंट्री क्रिएट करायची आहे तर मग इथे आपल्याला याची एज चेंज करावी लागेल 14 एज. मग आता तिथून आपण बॅक आलो. इथे आपल्याला न्यू एंट्री क्रिएट करावी लागेल 6, देन अगेन टेक 14, रोहित, MGM, नांदेड, और बामू युगांडे, CS. नाव सेव्ह. बघा डेटा सेव्ह. याचा अर्थ आता एज आपण वाढवल्यामुळे इथे एंट्री क्रिएट झालेली आहे.
या प्रकारे आपण TMG मध्ये डेटा मेंटेन करू शकतो आणि एखाद्या फील्डला इव्हेंट सुद्धा लावू शकतो. आय होप या व्हिडिओमधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. नसतील समजल्या तर या व्हिडिओला परत एकदा रिपीट बघा. डेफिनेटली या गोष्टी समजून येतील आणि रिअल टाइममध्ये तुम्हाला याचा वापर करावा लागू शकतो. त्यामुळे ह्या इव्हेंट्स तुम्हाला येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कुठे काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. तुमचे डाऊट्स क्लिअर केल्या जातील. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग.